भगवान की माऊली ज्ञानेश्वर आदि शक्ती मुक्ताबाई शांती ब्रह्म एकनाथ महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान चिदंबर स्वामी महाराज श्री संत राजाराम महाराज की नमः पार्वती पते हर हर तुझ विना देवा कोणा म्हणे माझी जिव्हा तरी हे हो का शतखंड पडो झडून या रांड काही इच्छेसाठी करील वळवळ करंटी तरी हे हो का शतखंड पडो झडून या रांड तुका म्हणे कर कटितयाचा विसर तरी हे हो का शतखंड पडो झडून या रांड पंढरीच्या देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीची वाटा मजदावा व्यासुभटा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची शरण शरण एक नाथा Bye.
देवा कोणा म्हणे माझी जिव्हा तरी हे हो का शतखंड पडो झडो नियारांड। उपस्थित प्रभुप्रिय सज्जन तथा माझ्या आया बहिणी, तुम्हा सर्व आभार वृद्ध मायबापांच्या चरणसेवेचा जो योग या ठिकाणी आहे तो किम निमित्तानं आहे तुम्हा सर्व मायबापांना विधित आहे। अखिल कोड ब्रह्मांड नायक पंढरीनाथाच्या कृपेनं भगवान चिदंबर स्वामी महाराजांच्या कृपेनं आई गोदावरीच्या तीरावर महान महान तपस्वी संत महंतांच्या पावलांनी पावन झालेल्या या बाभुळगाव गंगा या नगरीमध्ये अजान सिद्ध साधू श्री संत राजारामजी बाबा यांचा जन्म उत्सव या पवित्र नगरीमध्ये साजरा होत आहे। त्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा वैकुंठ गमन सोहळा आहे। एवढंच नाही तर श्री संत शांती ब्रह्मनाथरायांचा जलसमाधी सोहळा या सोहळ्यात आहे, ज्यांच्यामुळे देव देवता मंदिर तुम्हा आपल्याला कळते। छत्रपती शिवरायांचा जन्म उत्सवही याच पर्व काळावर आहे। या सोहळ्यामध्ये एक नाही तर चार चार महान महात्म्यांचे सोहळे या सोहळ्यात घडून येतात। त्यामध्ये आज माझ्यासारख्या पामराकडे गावकऱ्यांच्या वतीनं संस्थेच्या वतीनं मला ही संधी भेटली। आज महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक ज्यांची महाराष्ट्राच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरपर्यंत ख्याती आहे असे आदरणीय माझे लहान गुरुबंधू, माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे संगीत विशारद आमचे कैलास महाराज पवार आहेत। आदरणीय आमचे गुरुबंधू शुभमजी महाराज बनकर आहेत। आदरणीय आदित्य महाराज गोडे आहेत, गाडे गाडे आहे आमचं जरा होते मागे पुढे। आदरणीय गणेशजी महाराज मोरे आहे। मृदंग सम्राट अनिल महाराज टेकुडे आहेत। आदरणीय धीरज महाराज कुऱ्हे, धीरज महाराज कोणते ते तुम्ही अनिल महाराज, तुमची व्हायला भेट आहे ना। आदरणीय कृष्णा महाराज धंगाळे की हुकलं बरोबर आहे ना महाराजांचं नाव, सागर महाराज आहेत। तसेच सर्व संस्थेचे आमच्या मुक्ताबाई जनाबाई या ठिकाणी आहेत। आणि या सोहळ्यामध्ये अधिकारी असणारे आदरणीय पूजनीय या पवित्र पावन कुळामध्ये महान तपस्वी संताच्या कुळात जे जन्माला आले, आज मला आशीर्वाद देण्यासाठी आदरणीय गुरु चिदंबर बाबा दीक्षित आहेत। आदरणीय पूजनीय कैलास बाबा परदेशी आहेत। आदरणीय केशव महाराज शिंदे आहेत। तुमचं नाव विसरलो आदरणीय आमचे गुरुबंधू नाही विसरतो जरा कधी कधी कृष्णाजी महाराज आहेत। आणि आमच्यावर प्रेम करणारे आमच्याशी वेळोवेळी संवाद साधला आमचे गुरुबंधू पूजनीय आमचे शुभम महाराज आहेत। सर्व महाराज मंडळी सर्वांना वंदन करतो। सर्व वैष्णववीर या ठिकाणी हजर आहे। आजच्या दिवशी अशा महान तपस्वी संताच्या जन्म उत्सवावर माझ्याकडे सेवा भेटली, माझं परम भाग्य। विठ्ठल असा दिव्य सोहळा सेवेसाठी जो अभंग घेतला, मोकळा सोहळा आता आवाज, हा अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे तुकोबारायांचा आहे। या अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराय देवाशी बोलून राहिले। देवाला सांगतात, देवा विठोबा तुझ्या नामाच्या दृष्टीनं माझी जीभ कर्म व्यभिचार भोग व्यभिचार रहित आहे हे पटवून देतात आणि व्यंजनावृत्तीनं जगताला उपदेश करतात असा आजचा अभंग आहे। आता प्रश्न भरपूर आहेत, उपदेश कुणी कराव, कुणाला कराव, कसा कराव, कशा करता कराव, उपदेश म्हणजे काय यात आवाज द्या। उपदेश गुरु करतात, उपदेश साधू संत करतात, उपदेश मायबाप करतात।
उपदेशाचे 3 प्रकार. प्रभुसंमित उपदेश, सुहृद संमित उपदेश आणि कांता संमित उपदेश. तुकोबाराय उपदेश करून राहिले. तुकोबाराय आपले कोण? जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळांचा येथोनिया. तुकोबाराय हे जगाचे गुरु आहेत. तुकोबाराय साधू आहेत. साधू म्हणजे कीर्तन करते, गायन करते, मृदंग वाजवते, कथा सांगते म्हणजे साधू. बरोबर हो म्हणतात बुवा. तुम्ही असे कोमात गेल्यासारखे नका बसू. हो अजून 7च वाजले बुवा. निरा इरेल बसले लोक. काही हो नका म्हणू. 2-4 जणांनी लगेच असं असं केलं. काय करावं? कथा करते, कीर्तन करते, मृदंग वाजवते, गायन करते म्हणजे साधू. हे सगळं खोटं आहे. लय मोठ्या माळी गळ्यात म्हणजे साधू. लय मोठी गाडी, लय मोठी दाढी, हे सगळे बाह्य रंग आहे. आई मुक्ताबाई म्हणतात, वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. साधू भगव्या कपड्यानं नाही, साधू पांढऱ्या कपड्यानं नाही. मग आई साहेबांना विचाराव, साधू आहे कोण? संत तोची जाना जगी, दया समाजाचे अंगी, दया समाजाचे अंगी, दया समाजाचे अंगी. संत तोची जाना जगी, दया समाजाचे अंगी, दया समाजाचे अंगी, दया समाजाचे अंगी. संत तोची जाना जगी, दया समाजाचे, संत तोची जाना जगी, दया समाजाचे अंगी, दया समाजाचे अंगी, दया समाजाचे अंगी. संत तोची जाना जगी, दया संत तोची जाना जगी, दया समाजाचे अंगी, दया समाजाचे अंगी, दया समाजाचे आई मुक्ताई खऱ्या साधूची ओळख करून देतात. कोण आहे साधू? संत तोची जाना जगी, दया समाजाचे अंगी. जे करंजले गाजले, वा जे करंजले गाजले, जे करंजले गाजले, जे करंजले गाजले. त्यासी म्हणे जो आपुले आपुले म्हणे, जो आपुले आपुले तोची साधू बोलवा. देव तेथे की जाना त्यासी म्हणे आपुले, त्यासी म्हणे तो आपुले तोची साधू बोलवा. देव तेथे जाना. साधू कोणाला म्हणावं? महाराजांनी आणखी दुसरं प्रमाण दिलं. जे का रंजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची चकार लावला, तोच साधू जाना. शास्त्र साधूची व्याख्या सांगते. रागद्वेष रहितत्वम उदासत्वम. जे प्रमाण दिलं ना यावर बसते. जो कधी कोणाचं वैर करत नाही त्याला साधू म्हणतात. आमचे श्री गुरु वक्ते बाबा सांगायचे, जो वैर करत नाही तो साधू आहे. मी माफी मागून बोलतो, इथं चॅनल आहे तरी बोलतो. सगळ्या गुरुबंधूशी म्हणजे एक आपलं म्हणून बोलतो.
जेवढं वैर आपल्या आपल्यात आहे, म्हणजे महाराज लोकाईत आहे, तेवढं वैर राजकीय नेतेत राहिलं नाही. कठीण काळ आला, काही काही महाराज लोक जातीवादामुळे दुबंगले. कोणी एकाची बाजू घेते, कोणी कोण्या नेत्याची घेते, दोन साधू मध्ये फाटाफूट. कठीण काळ आला, मृदंगाचार्याचा वैरी मृदंगाचार्यच. आम्हाला काही घेणदेण नसते, बा दोन बोल कमी येते. तुम्हाला आमच्याशी घेणदेण नाही, 2 घंटे कसाही बुवा असो वाजवा लागते. बरोबर आहे ना. कीर्तनकाराचा वैरी कीर्तनकारच. बाबा मी बरोबर बोलून राहिलो ना. गायकाचा वैरी गायकच. नाही नाही नाही, त्याचा थोडासा स्वर जाते म्हणते, दुसरा आला की. हे आपल्या आपण घात करू. श्री गुरु आबा एक दृष्टांत सांगत बाबाजी. कुत्री व्याली, मग कुत्रीनं दिलं पिल्लू. मग ते कुत्री तिच्या पिल्लांना सांगे, ऐकू येते ना सगळे. ते कुत्री तिच्या पिल्लांना सांगे, बाहेर जाऊ नका, हे जग वाईट आहे म्हणे. कोण म्हणे? बोला ना हो, कुत्री. हा, बोलत जाऊ. कीर्तनातल्या कुत्र्या बोलतात. हा, ते कुत्री सांगे पिलांना, बाहेर निघू नका, हे जग वाईट आहे. ते पिल्ल महाराज असे काटेत राहत, बाहेर जात ना. काही दिवसानं लहान लहान लेकरांना माहित पडलं इथं पिल्ल आहेत. लहान लेकरांना कुत्र्याचे पिल्ल आवडतात. मग ते लेकर गेले, त्यातलं एक एक पिल्लू उचललं, घरी नेलं. त्याला दूध बिस्किट. कुत्र्याची लय व्यवस्था आहे. मायबापाची जेवढी व्यवस्था नाही तेवढी कुत्र्याची व्यवस्था आम्ही पाहून राहिलो. फिरतो दररोज. आहे ना दादा, कैलास दादा? विचारा. मोठ्या मोठ्या मकानेत आम्ही मुक्कामी असतो. कुत्र्याले पलंग. जास्त चांगलं कधी तर उघड होईल म्हणून मी लय बोलत नाही. त्या कुत्र्यांना दूध बिस्किट वेगवेगळे पदार्थ खायला. मग ते कुत्रे सुधारले. ते पिल्ल ते आमच्यासारखे जसे चांगले दिसायला लागले. मग ते बातमी लागली मोठ्या मोठ्या कुत्र्यांना. हा झालेले पिल्ल 2 दिवसामध्ये एवढे मोठे. मग त्या कुत्र्यांना राग आला आणि रागानं ते कुत्रे त्या पिल्लांच्या मागे लागले. त्यांना त्रास दिला, रक्ताभांबळ केले ते कुत्रे. पिल्ल रडत 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 कुत्री जवळ गेले. मम्मी. कुत्री म्हणे, मूर्ख हो, मी सांगो बाहेर जाऊ नका, हे जग वाईट आहे. त्यात एक पिल्लू हुशार होत, माझ्यासारखं होतं. ते म्हणे, आई हे जग वाईट नाही. आम्ही ज्यांच्या घरी जेवणाला गेलो, किती आदर हो महाराजजी. हा, दारात रांगोळ्या, असं वाटे दिवाळी आहे. आमचीच आरती करायला लागल. ते आम्ही लगेच हात जोडले. म्हटलं बापा आरती नको. आमची काय आरती नाही. ती पद्धत मोडून टाका बाबाजी. हा, त्याने एखाद्या महाराजाचं जीवन बर्बाद होईल. समजने वाली कोई इशारा काफी. मग ते पिल्लू सांगायला लागलं कुत्रीचं, मला अवसान आलं पाहिजे बोलायला, असं रिटर्न पाहिजे थोडा. ते पिल्लू सांगायला लागलं, आई हे जग वाईट नाही, हे आरती करतात, आमच्या गळ्यावर हार टाकतात, आमचे पाय धुतात. कुत्री म्हणे, तुमचे हाल केले कोणा? त्यावेळेस ते पिल्लू बोललो, म्हणे आई आपल्याच जातीत काही बदमाश कुत्रे आहेत म्हणे. जो वैर करत नाही तो साधू. साधूचे सोहळे चालू आहेत. आज मी बोलून गेलो, जगद्गुरु तुकोबारांचा सोहळा आहे, शांती ब्रह्मनाथांचा सोहळा आहे, पूजनीय अजान सिद्ध साधू राजाराम बाबाचा सोहळा आहे. काय करतात सोहळे या साधूचे? जसं शेतकऱ्याला शेतातून गाय आणायची आहे, गाय आली, त्या गायीनं वासरू दिलं. कशी आणतो आपण गाय? तुम्ही काहीच बोलत नाही राजू.
म्हणजे माझ्यावर जास्त विश्वास आहे तुमचा, आहे ना? विहालेली गाय घरी आणायची आहे, कशी आणता? बांधूनच ना. कायचं बांधून हो? काय राजे हो, ज्या गाईचे वासरू आहे ते बांधावं लागते काय? असे लोक नाही आवडत राजीव, मला असे बोलके चालके आवडतात. तुम्हाला माझं बोलणं समजून राहिलं ना? गाय कशी आणाल घरी? हा बरोबर आहे. तिचं वासरू उचलायचं, तुम्ही 100 किलोमीटर चाला ना, तुम्ही थकाल, गाय नाही थकाल. का? तर तिचं वासरू तुमच्या जवळ आहे. तसं एक गाय आहे, त्या गायीचं नाव आहे विठाबाई. ते गाय पंढरीत राहते, पण ते वासरासाठी बाभुळगाव गंगाला येते. तुम्हाला नाही समजलं ना? का? त्या वासरावर जर प्रेम केलं कोण, तर ते पंढरीची गाय विठाबाई, चिदंबर स्वामी महाराज, हे गाय आहे. हे गाय आपल्यावर प्रेम करते, म्हणून हा एवढा मोठा सोहळा चालू आहे. मला साधू सांगायचा होता. साधू थोडक्यामध्ये सांगतो. साधू म्हणजे काय? तुम्ही सगळ्या साधूचं चरित्र पहा. साधूची भूमी आहे, मी लय नाही विस्तार करत बसत, वेळ कमी आहे. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, सावता माळी, गोरा कुमार, चोखा मेळा, बंका महार, संताजी महाराज, सेना महाराज, रोहिदास महाराज, जनाबाई, बैनाबाई, सकुबाई, मीराबाई, सगळे साधू. कधी कोणाचं वैर नाही केलं. पारमार्थिक भाग आहे हा, तुम्ही लक्ष देऊन ऐका. ज्ञानोबा रायांच्या झोडीत शेण कालवलं, वैर केलं? अशी मानता हलवा. सात वर्षाच्या मुक्ताबाई गल्लीत मारलं. तिन्ही देवाची आई, ज्या मुक्ताईनं मेलेले लोक जिवंत केले, त्या आई साहेबांना एक मारता आला नसता? रागानं पाहिलं असतं तरी त्याची राग केली असती, एवढी पावर सहन केलं. साधू नाथांच्या अंगावर मुसलमान थुकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. साधू जगद्गुरु तुकोबा रायांना चालू कीर्तनात मारलं, तरी मारणाऱ्याच्या घरी जाऊन त्याचे हात दाबून दिले. साधू तुम्ही मारून पहा बरं, मला सांगा लागेल की नाही? तुकोबा रायांना मारलं, त्या मारणाऱ्याच्या घरी गेले आणि त्याचे आम्ही दाबून देऊ. महाराज देसांना दाबून हात नाही, इथं हा फरक आहे आपल्याला. म्हणून त्यांचे मंदिर आहे, म्हणून एवढा मोठा दिव्य सोहळा या भूमीमध्ये होत आहे. साधू आहेत ज्यांचा महान अधिकार आहे. विठेवरचा भगवान या खेड्या गावामध्ये आणायचा अधिकार आहे, अशा महान साधूचा सोहळा या ठिकाणी. पावन भूमी आहे, आई गोदावरीच्या कुशीतील हे गाव आहे. लक्ष देऊन ऐका. तुकोबाराय साधू आहेत म्हणून उपदेश करतात, तुकोबाराय गुरु आहेत म्हणून उपदेश करतात. तिसरा वर्ग उपदेश करणारा एक आहे माय आणि दुसरा बाप. मग तुकोबाराय तुम्ही आमचे माय बाप आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, किंवा साधू संत माय बाप जे का दयेचे. संत हे मायबाप आहेत म्हणून उपदेश करतात. विठाल एक अर्थवाद तुमच्या समोर मांडतो. संत मायबाप आहे बाबाजी, हे पुष्कळ ठिकाणी आपण गायलं वाचलं, पण मी एक वेगळं सांगून पाहतो. तुम्ही मोठे माणसं आहे, चुकलं तर माफ कर जा, बरोबर असलं तर आशीर्वाद दे जा. मी म्हणत असतो संत माय आहे, संत आई आहे, देव बाप आहे. साधूच्या प्रेमात आणि देवाच्या प्रेमात फरक आहे.
आईच्या प्रेमात बापाच्या प्रेमात फरक आहे. आता हे कोणी काही काही लोक मान्य करणार नाही. महाराज प्रमाण द्या, संत माय आणि देव बाप प्रमाणच नाही. मग बिना प्रमाणाचं वारकऱ्यानं बोलू नाही. मग कसे काय बोलता महाराज? मग मी असे प्रमाण देतो की संत माय नाही, संत बाप नाही. संता माय बाप म्हणता बहु लाज वाटे चित्ता. नाथांचा अभंग आहे. नाथराय म्हणतात मला साधूला मायबाप म्हणायच्या वेळेस लाज वाटते. लाज लाज का वाटते? कीर्तनाला याची लाज वाटते काय? हो म्हणतात. काय जीव द्याव का आता? कीर्तनाला याची लाज वाटते. इथं देणगी द्यायची लाज वाटते. हा काय करावं आता? एका जण म्हणते हो कमी द्यायची लाज वाटते. एवढा मोठा सप्ताह चालू आहे आणि याच्यामध्ये जर एखादा 200-400 घ्या म्हणत असेल, 25 लोकांचं कुटुंब 200 रुपये देणगी देते. काल्याच्या दिवशी जेवणाला बसलो तरी आपण 250चा भातच खातो. 7 दिवसाच्या पंक्ता वेगळ्या. माझं मत असं आहे. नाही काही तर आपला परिवार 8 दिवस जेवला पाहिजे ना. आपल्या परिवाराच्या माध्यमातून 25 लोक जेवले पाहिजे. कमीत कमी सांगून राहिलो. सज्जन का पैसा साधू और फकीर, दुर्जन का पैसा डॉक्टर वकील. सज्जनाचा पैसा परमार्थाला आणि दुर्जनाचा पैसा कोर्टात दवाखान्याला. नाथांची वाणी ऐका. श्रीमंत सोनी दान न करी, गरीब सोनी भजन न करी. तया गळा पाषाण बांधूनी समुद्रा जान बुडवावे. काय म्हणतात? श्रीमंत आहे पण देणगी देत नाही. गरीब आहे कीर्तनात येत नाही. त्याच्या गळ्यात पाषाण बांधा आणि त्याले नाथसागरात नेऊन डुबवा. असली सामर्थ्य वैभव स्वयं करावा मोत्सव. ना तरी मोत्सव सर्व मिळोनी करावा. नाथ बाबा म्हणतात सामर्थ्य असेल एकट्यानं अन्नदान घ्या, नशील तर आपला शेजारी सोबती घ्या, करा. विठाल विठाल थोडक्यात सांगायचं होतं. नाथराय म्हणतात मला साधूला मायबाप म्हणायची लाज वाटते. मग लाज जर वाटते तर म्हणू नका ना. असे बोलके व्हा राजू. मी येऊ का तिथं? हो नाही खरंच ना, लय अंतर झाला. अरे पाहून मला जरा असं वाटलं पाहिजे की मी जे बोलतो ते तुम्हाला समजून राहिलं. तुम्ही बी मस्त मोकळं द्या बो आवाज. असा संकुचित नका ठेवू. लय विको नाही पाहिजे पण आवाज जरा असा चेहऱ्यावर उमटला पाहिजे या लोकांच्या. लक्ष देऊ नाही का? मी काय बोलतो समजते ना? साधूला मायबाप म्हणायची मला लाज वाटते असं नाथ बाबा म्हणतात. मग आपला प्रश्न आहे जर लाज वाटते ते काम करू नये. बरोबर आहे? बरोबर आहे ना? हा लाज वाटते. समजा चोरी करायची लाज, ते कीर्तन ऐकायची लाज, येऊ नको, घरी मर. नाथ महाराज म्हणतात मला साधूला मायबाप म्हणायची लाज वाटते. मग दुसरं म्हणा तुम्ही संत मामा मामी कृपावंत. मायबापच का म्हटलं? साधूला दुसरं काही म्हणता येत नाही. लावून या मोह संसारी गोविती, संत चुकविती जन्म पंक्ती. संत हे जन्म मरणाचे फेरे चुकवतात आणि मायबाप हे फेऱ्यामध्ये गुतवतात. म्हणून साधू मायबाप नाही. विठाला मग संत माय कशी आणि देव बाप कसा?
थोडक्यामध्ये सांगतो. तुमचं नाव निलेश महाराज, अनिल महाराज. एखादं शमळानं भरलेलं लेकरू आलं, घाण लेकरू आहे, गालाले शंभूळ लागलेला. ते लेकरू आलं, अनिल महाराजांच्या मांडीवर बसलं. 2 मिनिट घ्या महाराज, तुम्हाला सवय आहे ना? आहे ना? हां, मग ते नाही, आम्हाला माहीत नाही बाबा म्हणून सांग. शमळानं भरलेलं लेकरू आलं, अनिल महाराजांच्या मांडीवर बसलं. मला बापाचं प्रेम सांगायचं आहे. यांचं नाव विसरलो. हां, धीरज महाराज. धीरज महाराज, तुम्ही यांना एक प्रश्न विचारा, अनिल महाराजांना. तुम्ही जसं एका यातले माणसं आहे, आमचा राग येईन त्याला. शमळानं भरलेलं लेकरू अनिल महाराजांच्या मांडीवर बसलं. धीरज महाराज त्यांना एक प्रश्न विचारतात. विचारा म्हणा, खरं खरं सांगा, तुम्ही किती मुके घेसाल म्हणा त्याची. विचारा विचारा. पण गालाले पिवळा शेंबुळला गेला. लगेच मान खाली घातली. हे प्रेम बापाचं आहे, हे प्रेम बापाचं आहे. बरं, बाप लेकराचे मुके घेत नाही असं मी म्हणतो? बाप लेकराचे मुके घेत नाही, बाप लेकरावर प्रेम करत नाही, मी असं म्हणतो काय? रात्री 2:30 गेला बाप तरी त्याच्या जोड जाते. आम्ही सांगून दिवसा भेटत होत नाही ना बुवा. झोपीतून उठलो की तो जायला असते शाळेत. मग रात्री 2:30-3 गेलो तेव्हा दिसते फक्त. एखाद्या वेळेस त्यावेळेसच उठवा लागते. उठ रे भाऊ. एक दिवस तर मी घरी गेलो, बाबा लहान होता, 5 वर्षाचा मापोऱ्या, असा ओट्यावर उभा. मग मला पाहिल्यावर त्यानं असं पळत यावं ना, पप्पा आले पप्पा. मला ओळखलं नाही हो बाबा. मला पाहून करे, माव बुवा आला व. बुवा म्हणे. त्याची आई घरातून म्हणे, कोणता बुवा आला रे? म्हणे नारळावाला आला. आमच्या थैलीत चिक्कू नाही, डाळिंब नाही, सफरचंद नाही, कधीच नाही. कोणी साधूची बॅग पाहतो, नारळच दिसतात. 2.5 पोते झाले मा घरी नारळाचे. दोघं नवरा बायको फळ्याला बसलो. महाराजजी असा रट्टा मारला की दही बुक्का, दही बुक्का, दही. हा, त्या नारळाई पायी आमच्या घरी भांडणं लागले. मला म्हणे, बसले गाढवासारखं वज वागवत. म्हटलं मी काय नारळात घुसलो? म्हणे मग वाजून पाहिले काय झालं? त्या दिवसपासून शुभम महाराज मला कोणी नारळ देऊ, मी पहिले वाजवतो. चांगलं असलं तर घेतो, नाही तर 30 रुपये. सहज इशारा केला. लक्ष द्या. बाप लेकरावर प्रेम करत नाही काय? करतो. कधी 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 करतो, कधी कधी. झोपीतून उठता बरोबर वल्ल वल्ल घेतो काय? नाही. बाप लेकराला उठू देतो, बरोबर आहे ना आई? त्याची आंघोळ, काजळ, गंध, पावडर सगळे गाणे वाजवू देतो. सगळं झालं रे की मंदिरात जायच्या वेळेस बाप लेकराजवळ जातो आणि मग त्याला कहतो, चल चल चल. हे भामट प्रेम आहे. कोणाचं? बापाचं. तुम्ही खाली पाहता, हे प्रेम आहे. बाप लेकराचे मुके घेत नाही मी असं म्हणत नाही. बाप तर लय उदार आहे. शमळ लेकरू जर महाराजांजवळ आलं, मी म्हटलं म्हणून घेतलं ते ना, नाही तर लगेच केलं. हे प्रेम आहे. कोणाचं? बापाचं. तेच लेकरू काढून दिलं आणि ते बहिणी हो तुमच्यामध्ये जर आलं, तुम्ही काय कराल? कसं करावं आता? तुम्ही काढून द्याल काय? जवळ घ्याल. 1000ची साडी असली तरी त्याचा शंभूळ पुसाल. पटापट मुके घ्याल आणि मांडीवर झोपवते, तिला आई म्हणतात. श्री संत राजाराम बाबा आपली आई आहे. भगवान चिदंबर स्वामी महाराज आपले बाप आहे. या गावाला माई भेटली, बापही भेटला. लक्ष देऊन ऐका.
बापाला शंभळे लेकरं चालत नाही. लक्ष देऊन ऐका. मल विक्षेप रहितत्वै सती साधन चतुष्टय संपन्नत्वै सती सो रूपा ज्ञानत्वमधिकारी. मल नावाचा शेंबूळ गेला पाप करण्याची इच्छा, विक्षेप नावाचा शेंबूळ गेला चित्ताची चंचलता, आवरण नावाचा शेंबूळ गेला अहंकार. जो दोष रहित झाला, जो महात्मा राजाराम बाबाच्या रूपात या गावात आला, या बाबाच्या नाकाले शेंबूळ नव्हता म्हणून पंढरीचा भगवान या गावामध्ये आला. समजलं तुम्हाला? देव जवळ कोणाला करते मग? आपल्याला. आपल्यासाठी आला नाही. नाही भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी. हे भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी. हे भक्ता राखे पायापाशी हे देवाचं प्रेम आहे. भक्ताला जवळ करते देव, शंभळे देवाला चालत नाही. समजलं? हा. संत माय आहे. खटनट यावे दौंडी पिटी पिटवी भावे चोखा मेळा, हे साधूचं प्रेम आहे. म्हणून आपल्याला उपदेश करतात. आई आहे. उपदेश कुणाला कराव? दोन घागरी पालथ्या मारल्या, एका घागरीवर 7ची मोटर लावली. कितीची? 7ची. आणि दुसऱ्या घागरीवर 5ची मोटर लावली. कोणतीनं भरीन? 7चीनं म्हणते. माईक द्या बरं भाऊजोड. दादू तुझे लक्ष नाही रे बाळा, तुझे लक्ष नाही. मी काय म्हटलं ऐकलं का? तू डबल सांगतो. ऐक ऐक ना. 2 घागरी. किती? 2 पालथ्या मारल्या. एकावर 7ची मोटर आणि दुसऱ्यावर 5ची. कोणतीनं भरीन? त्या 2 घागरी आणि त्या 2 मोटरी आणि तू एक तिसरी मोटर लावली तरी नाही भरत. पालथ्या घागरीवर किती मोटरी लावल्या ते घागर भरत नाही. तशा जगामध्ये अनेक घागरी आहे ज्याच्यावर पाणी ओतून फायदा नाही. झाडावर माकड बसलं, माकड पावसानं भिजलं. मग त्या झाडावर एक माकड बसलेलं होतं, ते भिजलं. त्याच्यावरच एक घरट त्याच्या डोक्याच्या वर, त्यात एक चिमणी बसलेली. ती चिमणी त्या माकडाला म्हणे, माकडा ओ माकडा. माकड म्हणे काय? उन्हाळा भर फिरला. कोण म्हणे? बोलत जा असं. कोण म्हणे बहिणी हो? कोणाला म्हणे? हा असं मला करमते. असे तुम्ही जर बोलले ना, मी 1 वाजलो कीर्तन करतो. हा मग जेवण जेवण उद्या करू. लक्ष देऊन ऐका, पटपट बोलतो मी. चिमणी म्हणे माकडाला, माकडा उन्हाळाभर फिरला. लक्ष द्या महाराज, आपल्यासाठी आहे. उन्हाळाभर फिरला, 1 तारीख खाली नाही. ते माकड म्हणे चिमणीला, मी तुला भाड्यानं रूम मागतो काय? मरून कोण राहिलं? तुला काय करायला लागते? असं म्हटल्यावर चिमणी म्हणे माकडाला, मर. मर म्हटल्यावर राग येते ना बाबा? येते ना राग? येते ना. मग माकडाला राग आला. रागानं त्या माकडानं त्या चिमणीचं घरट मोडून टाकलं. तुम्ही आम्ही सारखे चला जाऊ द्वारके. त्यालाही घर नाही, तिलाही घर नाही. आई समजलं? चिमणीचं घरट का मोडलं? कारण तिनं उपदेश कोणाला केला? माकडाला उपदेश केला, म्हणून तिचं घर जमलं, मोडलं. समजलं नाही तुम्हाला?
डबल सांगतो, टाइम झाला तर चालते. ऐका, मुख्य त्यातून मला सांगायचं काय आहे ते ते लक्षात नाही आलं तुमच्या. हा दृष्टांत यांच्यासाठी नाही, स्पेशल तुम्हाला आहे, पण समजत नाही करू काय. बहिणी हो, चुकू नाही, माकडाला राग येईल असा उपदेश कधी करू नये. जेवण करून या, मग सांगीन अर्थ. यायले समजलं बी काय करा. तुम्हाला समजलं काय? माकडाला राग येईल असं कधी बोलू माय, समजलं ना. एखादी बहीण म्हणीन महाराज माकड पेते, पिऊ द्या, पिऊ देत जा. हे चॅनल आहे पुढे तरी सांगतो मी. आमचे सगळे बुवा लोक सांगतात दारू गांजा मत पिओ यारो अक्कल गुम हो जाती है. हम नाही सांगते, कधीच नाही सांगते. मी म्हणतो पेते ना, पिऊ द्या. सकाळी पेते, संध्याकाळी पेते. दुपारी जर पैसे नसले तर लाडकी बहीण योजनेतले पैसे काढा आणि त्याला म्हणा पे रे पे. ती म्हणा यानं काय होते, यानं तुमचा फायदा आहे बहिणी हो. मी घाट्याचं बोलणार नाही, सांगू काय फायदा आहे यानं. यानं माकड लवकर मरते. सहज बोललो तरी आवाज आला पाहिजे, सहज. बहिणी हो, मा राग नका युधीवर मावल्या हो. मूर्खाच्या नावाचं कुंकू लावल्यापेक्षा विठोबाच्या नावाचा बुक्का परवडला. नाही खरंच बोलतो आपण. मी तर सांगत तुझं त्याच्या देखत तुझा म्हणा घे रे मेला घे. हे मी नाही बोललो, आमचे साधू बोलले. क्रोधिया विश्वासी त्याची बोध कैसा व्यर्था आपली वाचा शिनू नये, मूर्खाला सांगू नये. आता तिसरा प्रश्न राहिला फक्त, उपदेश म्हणजे काय? हितकथनम उपदेशम, हिताचं सांगणं याला उपदेश म्हणतात. संत हे कधी अनहिताचं बोलले का बाबा? काकडा कोण घेते तुमच्या गावात? तुम्ही घेता का बाबा? काय नाव तुमचं? बाळासाहेब. बाळासाहेब बाबा, कधी असा अभंग आला का तुमच्या काकड्यात? सकाळी उठोनी शेताचे रस्ते धरा, शेजारी लोकांचे तुम्ही बांध कोरा. महाराज आला असा अभंग? कधीच नाही. संत हे कधी अनहिताचं बोलत नाही, आणि अनहिताचा बोलते तो साधू नाही. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरी. उठा उठा जागा पाठी भयाले, पंढरी वाचुनी दुजा. राम राम स्मरा, कर जोडून विनवितो तुम्हारे. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका संसार श्रमाले, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका कुंतू विषय कामाले, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कुंतू विषय कामाले, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आत्मा
कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नका करू संसार श्रमारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नका गुंतू विषय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा हिताचं आहे ना अनहिताचं नाही नाही ऐकलं किती सांगू तरी न ऐकती माहित नाही भटकीचे पुढे शिंदडीचे काय माय गेली होती म्हण जाण भूतापाशी मला या शिव्याचा अर्थ माहित आहे कारण मा नाव शिव्या आहे कोण पण या शिव्याचा अर्थ शिव्याली सांगायची लाज वाटते मला सगळे अर्थ घाण शिव्या दिल्या किती सांगू तरी नाही कती भटकीचे पुढे शिंदडीचे रडतील काय माय गेली होती भूतापाशी हरी नाही मुखाशी शिव्या दिल्या काय दिल्या शिव्या ऐकत नाही म्हणून तुम्ही ऐकता ना साधूचं चांगलं गाव आहे राजू चांगलं आहे हो गाव ऐकता ना साधूचा हो म्हणतात रे नका करू संसार श्रमा तुम्ही सगळे लोक संसार सोडून द्या तुमच्या जमिनी आमच्या नावावर करा हां आणि तुम्ही पाव पाव गांजा घ्या कैलास का राजा दम लगाने को आजा हो म्हणतात ऐकतो कोण ऐकते हो ऐकते बाबा कोणी संसार सोडणं सोपं आहे मी दिंडीत चालतो पैदल माझ्यासंग गल्ल होईल म्हातारी असत महिनाभर वारीमध्ये माय म्हणणार 70 वर्ष संसार केला मग आता विसरानं महिनाभर तरी 3 दिवस चालली की म्हातारीले फोन जेवली खोटं नाही बोलणार बरेच म्हातारे मला फोन मागतात बाबा फोन द्या मी देतो पण रेकॉर्डिंग लावून देतो जेवढे म्हातारे बोलले तेवढं रेकॉर्ड करतो आणि दुसऱ्या दिवशी मग कीर्तनात सांगतो मग आमच्या दिंडीतले म्हातारे करतात बाबाला रिद्धी सिद्धी प्राप्त आहे मला एवढं सांगायचं आहे थोडक्यामध्ये संसार हा सुटत नाही आणि संसार सोडा लागत नाही संसार करून परमार्थ कसा करावा आपल्या पुढे उदाहरण आहे श्री संत राजाराम बाबा संसारिक होते पण देव ऋणी केला जसा भक्त पुंडलिकानं पंढरपुरामध्ये भगवान पंढरीनाथ आणला तसा या बाबुळ गावामध्ये भगवान आणणारे राजाराम बाबा संसारिक होते संसार आनंदात करा आनंद संसारी असावे असूनी नसावे भजन करावे बरेच आमचे बोलको पुढे कीर्तन बरं सांगतात संसार असा आहे ठाऊकची आहे संसार दुःखाचा मग लगेच कैलास महाराज गोड प्रमाण दुःख बांधवडी आहे हा असं वाटते महाराजही चालले आणि बॉय चालले संसार हा सुटतच नाही जैन सोडला मनरूपी बकरी देवाजवळ बांधतात आणि हे शरीर संसार रूपी रानात चरायला पाठवतात संसार आमचे आपले बुवा लोक सांगतात संसार हा ताकासारखा आहे ताक फेकून देतात का तुमच्या इकडे हो म्हणतात ताक होत नाही इकडे ताक समजते ताक मेलो का मग इकडे काय म्हणतात त्याला हा मग मी तेच तर म्हणून राहिलो बा तुम्ही मानही हालत नाही बहिणी हो ताक फेकून देता का तुम्ही कोणतीच बाई ताक नाही फेकत खोटं नाही सांगत दूध डेअरीवर देतात ह्या बाया दूध कुठे याची डेअरीवर आणि जर ताक झालं ना घरी तर ह्या बाया हल्याले पाजतात इकडे काय म्हणतात हल्याले हल्याच काय कोणाले म्हणतात हल्या लोक हुशार हल्याले काय पाजतात आई ताक पाजतात आणि जर हल्या ताक नाही पेला तर ह्या बाया त्या ताकात काळं मीठ बरफ खडी साखर मसाला टाकून त्याचा मठ्ठा करून हल्याले पाजतात संसार ताकच आहे बरोबर आहे मग त्या ताकात दान धर्माची साखर टाका भक्तिभावाचा मसाला प्रेमाचा बरफ टाका आपला संसार मठ्ठा झाल्याशिवाय राहणार नाही संसारात राहा भजन करा
तुकोबाराय त्या नामाच्या दृष्टीनं देवाशी बोलले, विठोबा मी नामाची नोकरी करतो. देव म्हणतात मग मी मुलाखत इंटरव्ह्यू घेतो. तुकोबाराय म्हणतात, देवा चतुरा तू, गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी धन्य तुची विठोबा. हे देवा तू चतुर आहेस. मी तवा नाथ कर्महीन मती मंद, तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी माय बापा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी मतिमंद आहे. देवा मला काही विचारू नको. देव म्हणतात तसं नाही जमत, मी काही प्रश्न विचारतो. देवा एवढे 1000 नाव का ठेवले रे तू? तुझ्या नामाचा तुझं न कळे. हे देवा अरे आमच्यासाठी आहेत ते नाव. कष्टले संसार शिने, जे देव येती गारहाने, तया ओदे नामे जे नेतो संकेत हा. ब्रह्माचा बोला फिटावा, परी अद्वैतत्वे तो भेटावा. ऐसा मंत्र देखिला कवने वेदे बापे, म्हणून त्रय अक्षर हे नाम, नोहे जाण केवळ ब्रह्म. या संसारातल्या जीवाला कष्ट झाले की हे जीव हाक मारतील, म्हणून तू नाव ठेवले. देवा घेऊ दे. देव म्हणतात नाही मी प्रश्न विचारतो. मग तुकोबाराय देवाशी भांडले, विठोबा विचार प्रश्न उत्तर देतो. तुकोबारायला देव म्हणतात तुमची जीभ कर्म व्यभिचार रहित आहे काय? उत्तर दिलं पहिल्या चरणात. तुझ विना देवा हो हो हो, तुझ विना देवा हो हो हो, तुझ विना देवा हो तुझ विना देवा कोणा म्हणे माझी जीवा. विठोबा माझी जीभ कर्म व्यभिचार रहित. तुझ विना देवा कोणा म्हणे माझी जीवा. कसं केलं हो? बिघडलं ना. विठाल विठाल देवा तुला सोडून तसं करा न पहिल्यासारखा. फरक वाटला बुवा. एका सेकंदात बस समजते ना. थोड़ा करण्याचा आवाज हॅलो विठाल विठाल तुकोबाराय म्हणतात देवा तुला सोडून माझी जीभ दुसऱ्या कोणाचं नाव नाही घेणार. एक गाव आम्ही विठोबाचे आणि काचे काम नाही. आता एक अर्थ
आता याचाच दुसरा अर्थ, तुझं विन माझी जीवा देवा कोणा म्हणे. अभंग तोच आहे, बोलण्याची पद्धत बदला, म्हणण्याची त्याचे अर्थ बदलतात. उदाहरण सांगतो, राम 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 राम, हाच राम राम दुसऱ्या स्वरात घालतो, राम राम. दोन्ही काय आहेत? राम राम. पहिल्या राम रामानं आदर आहे आणि दुसऱ्या राम रामानं अनादर आहे. पहिल्या राम रामानं पंचदक्षिण नावाचा यज्ञ करायचं पुण्य लागते आदराचं. चक्षुर्दद्यात मनोदद्यात वाचम दद्याच सुनृताम अनुव्रजेत उपासितस यज्ञ पंचदक्षिण. चांगल्या नजरेनं पाहिलं, वाणीनं गोड बोलले, एक यज्ञ करायचं पुण्य. तसं अभंग एकच, पण जेवढ्या पद्धतीनं म्हणाल तेवढे अर्थ निघतात. शुभम महाराज पहा तुम्ही, तुझं विन माझी जीवा देवा कोणा म्हणे. हे देवा, माझी जिव्हा तुला सोडून दुसऱ्या कुणाला काही मागणार नाही. एकाचा संसार करते आणि दुसऱ्या पुढे हात पसरते, त्या बाईला व्यभिचारी बाई म्हणतात. तुकोबारांदा आम्ही तसे नाही. पतिव्रते जैसा आम्हा नारायण, तुझे दास्य करू आणि का मागू खावया. दिग झाले जिने माझे पंढरी राया. तुझा दास आहे आणि तुला सोडून दुसऱ्याला मागील. तुझ्या नावाचं मंगळसूत्र आमच्या गळ्यात आहे, तुझ्या नावाचं काळा आमच्या कपाळाला आहे, तुला सोडून मागणार नाही. दोन अर्थ झाले. तिसरा अर्थ पहा, तुझं विना माझी जीवा कोणा देवा म्हणे. माझी जीवा तुझं विना कोणा देवा म्हणे. तुला सोडून माझी जीव दुसऱ्या कुणाला देव म्हणणार नाही. प्रमाण आहे. ज्ञानोबाराय सांगतात, विठ्ठले विन देव म्हणती, ते हे संसारा पुढती पावती. विठ्ठले विन नाही प्रीती, नाही तृप्ती विठ्ठले विन. हेच तुकोबाराय थोडक्यात सांगतात. तुका म्हणे जन्म आल्याचे, विठ्ठलाची एक देखली, एकच पाहिल्यानं जीवनाचं सार्थक आहे. शेंदरी हेंदरी कोणती पूजे, आपुल्या पोटाशी रडते मागती शिते अवदान. शिड्या तांब्याचे बावले केले, शिड्या तांब्याचे बावले केले. पाट मांडून बैसविले, पाट मांडून बैसविले. गंध अक्षदा शृंगारिले, गंध अक्षदा शृंगारिले. मनाले ते नाव ठेविले, मनाले ते नाव ठेविले. या जनाशी लागलो वेळ, या जनाशी लागलो वेळ, जनाशी लागलो वेळ, या जनाशी लागलो वेळ. शिड्या तांब्याचे बावले केले, पाट मांडून वरी बैसविले. गंध अक्षदा शृंगारिले, मनाले ते नाव ठेविले. या जनाशी लागलं वेळ. झाला टाइम? टाइम झाला? किती वाजले मला समजत नाही. 10 मिनिटं टाइम आहे ना? विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात, देवा दुसऱ्याचं नाव घेणार नाही, दुसऱ्याला मागणार नाही, दुसऱ्या कुणाला देव म्हणणार नाही. दैवते म्हणण्यामध्ये देव पण खोडलं. देव आणि दैवते यात फरक आहे. देव कोण? नावापुरतं घेतो, नावासहित देतो तो देव. मुठभर पोह्याच्या बदल्यात सोन्याची नगरी देणारा देव आहे. देवा
पुत्र होऊ दे बोकळ कापीन कोंबड कापीन. या लटक्या लोकांच्या नांदी लागू नका. बकर कोंबड कापू नका. आम्ही तुकडोजी बाबाच्या भागातल्या विदर्भातले. आमचे तुकडोजी बाबा म्हणायचे, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. बकर कोंबड खातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, बकर कोंबड खातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. राष्ट्रसंत तुकडोजी बाबा म्हणायचे, अरे कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. काय साधूची भाषा. आपण हिंदू आहो. ही म्हणजे हिंसा, दू म्हणजे दूर. हिंसेपासून दूर राहतो त्याला हिंदू म्हणतात. बकर कोंबड असं कधी काही कबूल करू नये. कोणाच्या अंगात देवाला चालले पाहिले काही नांदी येऊ नये कोणाची. एवढा सोपा नाही तो देव अंगात यायला. हा आहे काय. आता एवढे आमचे कैलास महाराज देवाचं रोज भजन करतात बुवा. एक दिवस रिकामा दिवस नाही, सकाळी अलग ठिकाणी, दुपारी वेगळ्याच गावले. पहिले तर मोटरसायकल घेऊन फिरायचे. आमच्या त्याच्या लय भेटी होत. मी म्हणत जाऊ, महाराज हे मोटरसायकल बरी नाही बरं, खूप महाराज लोकांची ॲक्सिडेंट होऊन राहिली. आणि देवानं ऐकलं त्याचं. आता झाली गाडी. कारण रात्री 2-2 वाजता भेटले ते आम्हाला सडकीनं. 2-2 वाजता. विचारा त्यांना. मी कितीक वेळात येईल. आम्ही ते धुळ्याले भेट इकडे. कठीण आहे. काही काही लोक म्हणतात महाराज लोकांची मजा आहे. काही मजा नाही राजे हो. तुम्ही येऊन पहा आमच्या संघ इकडे. लय कठीण आहे. हां बऱ्याच ठिकाणी अशी भीती वाटते. तुमच्या भागात माझी गाडी फोडली होती चोराईनं येवल्याला. मी येवल्याला कीर्तन केलं काल्याचं. आणि त्या येवल्याच्या आधी विश्रामगृह आहे बाबा. तिथं चिक्कूचा बाग आहे. तिथं आम्हाला लुटायला चोर आले होते. लुटलं होतं. माझी गाडी फोडून गिडून चेक केली ती. लोक लुटले लय महाराज लोक. या वर्षामध्ये 13 महाराज लोक मेले ॲक्सिडेंटनं. माझी यादी आहे. एका महिन्याच्या आधी समर्थ सद्गुरू गजानन महाराज संस्थान शेगाव तिथले मृदंगाचार्य गजानन महाराज मालोकार, उत्कृष्ट वाजवणारा माणूस, आमचे मित्र सखे दिंडीसाठी चालले होते. दिवसाची गोष्ट काही रात्रीची नाही महाराजजी. तो प्राणी नसते का रोई, तो आळवा आला महाराजांच्या गाडीच्या. जाग्यावर गेले. लहान लहान लेकरं आहेत 2. कठीण काळ आहे. फक्त काही काही लोकांना आमचीच म्हणजे काय महाराज लोकांविषयी वैर असते. महाराज लोक असे, महाराज लोक पैसे घेतात भाऊ. अरे महिन्याले 40,000 रुपये तर टोल नाक्याला लागतात रे मले. नाही खोटं नाही बोलणार बा. टोल नाका समृद्धीनं चाललं की तर ते किलोमीटर 2 रुपये आहे. आणि त्याच्या पुढे बी टोल नाक्याच्या पुढे असा दांडा आळवा पडते. आणि त्याच्या पुढे निघले की 2 जण उभे असतात. ते काही काही लोक म्हणतात महाराज लोकांना पैसे कायले पाहिजे. मी त्याला सांगलं म्हटलं भाऊ मला पंप आणून दे हवा मारायला. घरी जायनं होत नाही. हे गाव ते गाव फिरा लागते. कसं जमीन रे देवा. लक्ष द्या. मी पटपट सांगतो. माय 9 वाजत असतील. मला सांगा तुम्ही तुमचा टाईम झाला की. हां मी तुकोबारा म्हणतात देवा दुसऱ्याला देव म्हणणार नाही. नाटक्या लोकांच्या नांदी लागू नये. कोणाच्या अंगात देव यायला रिकामा नाही. मी लोकांना ज्ञान शिकवतो. आणि आमच्या घरीच अंधार झालता महाराज अनिल महाराज. माझी बायकोच जात जाय त्या देवायजवळ. आपलं बाहेर चालते. घरी आपण कुठे ज्ञान सांगतो एवढं. आणि घरी सांगूही नाही महाराज. सगळ्या महाराज लोकांना माझी विनंती आहे. आपला संसार हा बाईच्या भरोशावर आहे. तुम्हाला अजून अनुभव नाही. कैलास महाराजले सांगतो आहे. हां मग ऐका. मग लक्ष देऊन ऐका. हां लक्ष देऊन ऐका बुवा. बाहेर काही घरी वजन नाही टाकायचं. आपलं सगळं आपण कुठे घरी यावं लक्ष ठेवले. सगळा संसार त्याच्या भरोशा. मी कधी आता माझ्या मुलीला जरा लघवीचा आजार होता. लहान आहे. मग
होमिओपॅथिकच्या दवाखान्यात नेलं. डॉक्टर देशमुख, जळगाव जामोदले. मग माझी मान दुखे महाराज, कैलास महाराज. मग मी मानीचा दवाखाना केला. मग साबुदाण्याच्या गोळ्या सारख्याच त्या डॉक्टरनं मला त्या मानीच्या दिल्या, मुलीला लघवीच्या दिल्या. आमच्या मॅडमनं 2.5 महिने तिच्या लघवीच्या गोळ्या मला दिल्या. हो देव. हा, आणि मानीच्या पोरीला दिल्या. 2.5 महिने लक्षात नाही आलं. शेवटी पोरीनं चिठ्ठी वाचली, एवढीशीच आहे, 4थीमध्ये तिनं वाचली. आणि मग म्हणे बाबा, म्हटलं काय? म्हणे लघवीच्या गोळ्या तुम्हीनंच घेतल्या. म्हणे काय करता, काही सांगायचं नाही जास्त. म्हणून आमच्या गल्लीतले पोरं मला म्हणत, महाराज तुम्ही लोकांना ज्ञान शिकवता पण तुमची बाईच तर जाते. मग मला खराब वाटलं ते. म्हटलं नांदी लागू नये. मी ज्या बाईच्या अंगात देव आला त्या बाईजवळ गेलो. असे विचारणारे लोक उभे होते. मी नम्रात लागलो. गावचे लोक मला मानतात महाराज. मला म्हणत शिव्या पुढे होय म्हणत. मग मी पुढे झालो. मग ते देवी मला म्हणे बोल भक्ता बोल. मग मी त्या देवीला सांगलं, म्हटलं अंबाबाई मला कानात बोलायचं आहे. कानात. ती देवी मराठीवरची हिंदीवर आली. हे नाही जमता. मला हिंदी येत नाही महाराज. मी म्हणू काहून नाही जमता. हा. मग त्या देवीचा नवरा तिथं राळ जायला बसेल होता. तुमच्या इकडे काय म्हणतात त्याला? भगत, आराधी, भोप्या, भगत. हा, तो भगत त्या बाईचा नवरा तिथं बसलेला होता. मग तो अशी बिडी वडे आणि तिथं राळ टाके. मग मायन त्याचा दोस्ताना. मी त्याला म्हटलं गड्या तुझ्या बायकोले सांग समजून माया ऐक. मग त्यानं लगेच बिडी पेटवली. दोस्त ना तो. आणि लागे बोलायला लागला, आई आई. त्या बाईले म्हणे, आईच म्हणा लागते बरं महाराज. हो आई. मग ती आई म्हणे बोल बालका बोल. मग हा बिडीवाला बोलायला लागला, आई बालक अज्ञानी आहे. मला अज्ञानी म्हणे गदान तो बिड्या वळे. हो आई बालक अज्ञानी आहे, ऐका त्याच. मग ते देवी लागली बोलायला. मला म्हणे बोल. मग मी गेलो महाराज. देवाशी बोलायला लाजू नये माणसानं. मी गेलो आणि डायरेक्ट देवीच्या कानात जाऊन बोललो. म्हटलं अंबाबाई पहिलेच मुलांचे लग्न होऊन नाही राहिले. कठीण काळ आला महाराज. गावामध्ये एका 31 वर्षाच्या पोरानं 39ची बायको केली महाराज. त्याले 2 लेकरं तिच्या सोबत फुकट भेटले. हो 2. मी हे त्या देवीशी बोललो डायरेक्ट. म्हटलं अंबाबाई पहिलेच पोरायचे लग्न होऊन नाही राहिले. माझं झालं कसं तरी टिकू दे माय. आणि तुला जर हे आवडली असेल पुजारी म्हणून हे तुला घे. म्हटलं मी मोकळ्या मनाचा माणूस आहे. हे दिली म्हटलं तुला, पण मला दुसरी आणून दे. त्या दिवसपासून महाराज मावर त्या देवीची कृपाच झाली. खोटं नाही सांगत. म्हणजे माई बायको जर त्या देवीला दिसली की ते देवी दुरूनच करते. इसको भगाव. तुकोबाराय म्हणतात देवा तुला सोडून नाव घेणार नाही, देव म्हणणार नाही, मागणार नाही. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. देव म्हणतात तुकोबा सगळं बरोबर आहे, पण तुम्ही जर जसे बोलले तसे वागले नाही तर मी माझ्यासाठी सजा सांगतो दुसऱ्याच्या. हो
कोणा म्हणे माझी जीवा, याचा अर्थ सांगणं झाला. आता तरी हे हो का शतखंड पडो झडून या रांड याचा 5 मिनिटात सांगतो. एकदा हातानं टाळी देवाचं भजन करू. विठोबार श्री चिदंबर स्वामी महाराज, श्री संत राजा राम महाराज की जय. तरी हे हो का शतखंड पडो झडून या रांड. तुकोबाराय म्हणतात देवा, लक्ष द्या हो, 5 मिनिट राहिलं कीर्तन. तुकोबाराय म्हणतात देवा, तुला सोडून जर देव म्हटलं, तुला सोडून जर दुसऱ्या कुणाला काही मागलं, तुला सोडून दुसऱ्याचं नाव घेतलं, तर मी माझ्यासाठी सजा सांगतो. तरी हे हो का शतखंड पडो झडून या रांड. या जिभीचे, या रांडीचे 100 तुकडे होऊन हे जीभ गळून पडेल. आता आपल्या मनात एक संशय येईल, महाराज एकाचं नाव घ्या, एकाले देव म्हणा, एकालेच मागा. मग आमचे कुडीचे कुळदैवत आहे, सोडून द्याव काय? लय टाइम झाला काय? हां, आपलं म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे असं. तुकोबाराय म्हणतात देवा, दुसऱ्याचं नाव घेतलं, दुसऱ्याला देव म्हटलं, दुसऱ्याला मागलं, तर या जिभीचे 100 तुकडे हो. मग आता आपल्या मनामध्ये एक संशय येईल, एकाले देव म्हणा, एकालेच मागा, मग आपले कुडीचे कुळदेव सोडून द्याव काय, हा प्रश्न आहे. मर्याई, आसरा, पर्या, खंडोबा, तुळजापूरची आई, कोल्हापूरची आई, वणीची माय, माहुरगडाची आई, जेजुरीचे खंडोबा, मग हे दैवत सोडून द्याव काय, हा प्रश्न आहे. मी 2 मिनिट दृष्टांत सांगतो, चालते ना? पतिव्रता बाई. पतिव्रता कोणाला म्हणतात? जे बाई पतीचं कधीच काही ऐकत नाही. दुःशिलो दुर्भगो वृद्धो जडो रोग्य धनो पिवा पती स्त्रीभिर्णहा तव्य पतिव्रता. आता हे सांगायला टाइम लागेल, मी हे एवढं बाकी ठेवतो. आता पतिव्रतेचे लक्षणं राहू देतो, फक्त दृष्टांत सांगतो. पतिव्रता बाई, तिचे पती पोलीसमध्ये ड्युटीवर चालले, ते बाई दारात आली, तिनं केला टाटा. शेजारची बाई म्हणे, पा कशी बाई आहे, टाटा करते पोलीसला. पोलीस ड्युटीहून घरी आले. कीर्तनाची आवड, इथं बाहेर गावून लोक आले ना, करा बरं हातवर, बाहेर गावचे फक्त का हो, सगळे बाहेर गावचेच आहेत. का आले तुम्ही? जा घरी. ज्याच्या आईचं दूध शुद्ध आहे, ज्याच्या बापाचं रक्त पवित्र आहे, त्याला परमार्थाची आवड आहे. महाराजांनी मला मगाशीच सांगितलं, आमच्या शुभम महाराजांनी मला म्हणत, महाराज आमचं गाव लहान आहे, पण आमचा परिसर पूर्ण या गावावर प्रेम करते बाबांमुळे. म्हणून या गावात सगळ्या गावची मंडळी कीर्तनाला येते. खूप आनंद वाटला. लक्ष द्या, आवड होती पोलिसाला, म्हणून धोतर शर्ट टोपी खांद्यावर शेला कीर्तनाला आला. त्या बाईनं टाटा केला.
शेजारची बाई म्हणे पा कशी बाई आहे, पोलीसला टाटा करते आणि महाराजला ये. महाराज कीर्तन झाल्यावर घरी गेले. मग झोप्याचा ड्रेस असते स्पेशल, कोणता म्हणतात त्याले? हा, आमच्या इकडे त्याले बरमोळा म्हणतात, बरमोळाही म्हणतात ना त्याले. हो, त्याचं वर्णन होत नाही आपल्याच्यानं, कारण बरमोळा म्हणजे असा आहे महाराज, समजा किती मोठा माणूस असला, किती तुमच्यासारखा बारीक असला, माप नाही घ्या लागत, तो होतेच. त्यानं बरमोळा घातला, झोपला, सकाळी उठला, उठल्यावर तो फिरायला निघला. फिरायला जातात ना लोक, कोणते? अगरबत्ती शाप नाही, असे चक्री गंगा फळ, चक्री गंगा फळ. हा, तो निघला फिरायला. त्या बाईनं केला. शेजारची बाई म्हणे पहा कशी बाई आहे, पोलीसला टाटा करते, महाराजलाही करते आणि बरमोळ्यालाही. दृष्टांत संपला. तुम्ही उत्तर द्या, त्या बाईनं जो टाटा केला, पोलीसच्या ड्रेसला केला की पतीला? धोत्राला केला की पतीला? हा, बरमोळ्याला केला की पतीला? कपडे किती रंगाचे घातले, तिचा कोण आहे? बरोबर. तसं लक्ष देऊन ऐका, देव हजार नाही. आपला नवरा, आपला पती, आपला मालक एकच आहे आणि त्याचं नाव आहे विठोबा. पण त्या नवऱ्यानं वेगळे वेगळे कपडे घातले. चिदंबर स्वामी महाराज विठोबाच आहे, श्री संत राजाराम महाराज विठोबाच आहे, शिर्डीचे साईराम महाराज विठोबाच आहेत, अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज विठोबाच आहेत, शेगावचे सद्गुरू गजानन महाराज विठोबाच आहेत, तुळजापूरची आई विठोबाच आहे. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कटी, विठोबा आहे. जेजुरीचे खंडोबा विठोबाच आहे. राई रखुमाबाई बानू माळसा झाल्या, विठोबाच आहे. मी इथं येताबरोबर दर्शन घेतलं. महाराजांना म्हटलं का हो राई रखुमाबाई आहेत काय? महाराजांना विचारलं. महाराज म्हणत नाही. मग महाराज मी तिथं वाचलंच, माझ्या लक्षात आलं. पण माझ्या एवढंही लक्षात आलं, म्हटलं पंढरीचा विठोबा आणि बाबा एकच आहेत, त्या राई रखुमाबाईच आहेत. फक्त कसं आहे, आता जास्त लांबवायत मजा नाही, मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय. अगदार वाटील त्या देवाचं नाव घ्या. आपला मोकळा राम राम असते. अंबाबाईवर प्रेम आहे, कुंकू लावा. खंडोबावर प्रेम आहे, भंडार लावा. गणपतीवर प्रेम आहे, गुलाल लावा. महादेवावर प्रेम आहे, भस्म लावा. विठोबावर प्रेम आहे, बुक्का लावा. फक्त ध्यानात एवढं ठेवा, आपण मुसलमान नाही, आपलं कपाळ पांढरं नसलं पाहिजे. थोडक्यात जमलं की नाही आता हे? वाटील त्या देवाचं नाव घ्या. वाटील जो देव, जे नाव आवडीन ते घ्या. आम्ही लहानपणापासून भजन करायचो. मी भगवान दत्तात्रयाचं एकताऱ्याचं भजन करू. तुमच्याकडे आहे का एकतारा? असं 5 तार नाही, एकच असते. दत्ता तुला कोणी दिले वरदान, दत्ता तुला कोणी दिले वरदान. एक टाळ वाजवा. दत्ताच्या भवती गाईचा मेळा, गाईचा मेळा देवा, गाईचा मेळा. गाई राखे भगवान, दत्ता तुला कोणी दिले वरदान. 3 शिरे एक मान, दत्ता तुला कोणी दिले वरदान. ही एकताऱ्याचं भजन. महादेवाच्या बाऱ्या म्हणतात आमच्याकडे, तुमच्याकडे नाही म्हणत त्या. महादेव पार्वती वा स्वार झाले ते नंदीला, गेल भयान्या वनाला व नागाच्या नागिनी. झाड बेलाच पाहलं, त्या खाल ते वारुळ, मन देवाचं रमल व नागाच्या नागिनी. टाळी वाजवा या बुवासाठी. हा, हे महादेवाची.
कावड यात्रा असते का इकडे? कावड नाही, कावड श्रावणात त्याची वेगळे भजन. महादेवाच्या वाटेनं अरे ऋतती पायाला कंकर, श्रावण महिन्यात ढवळ्या नंदीवर शंकर हो, नंदीवर शंकर. नम पार्वती पते. आता कोणतं राहिलं? खंडोबाच. मलारी माझ बसून गोड्यावरी ग, अनाया बानू गेला चंदनपुरी ग. खंडोबा पिवळा झाला, हळद लागली, हळद लागली बानाई तुला. खंडोबाच. आता अंबाबाई. अंबाला माझ्या मरवट बरवानावरी झाली राती, कुंकवाची वाटी भोळ्या भगताच्या हाती. सावळी अंबाबाई ग बाई, कोण्या राजाले पावली अंबाबाई. गोदावरीचं पाणी ते कशानं हिरवं झालं, या अंबाग बाईन बाईन त्यात पातळ धुतल धुतल. भजन सगळे चांगले आहेत महाराज, कोणतं वाईट आहे? आनंद आहे भजनामध्ये. तुम्हाला वाटेल त्या देवाचं भजन करा, पण कपाळाला टिळा लावायचं विसरू नका. लेकरेवर संस्कार टाका. एवढ्या लहानशा गावात एवढा मोठा दिव्य सोहळा, पूर्ण गावकऱ्यांना माझं वंदन आहे, नमस्कार आहे. सर्व बुजुर्ग मंडळी समोर बसलेली आहे, पण या मंडपाच्या बाहेर जरी तरुण मंडळी असली तरी हा सप्ताह तरण्याच्या खांद्यावरचा आहे. कारण एवढा मोठा सोहळा करणं तुमच्या वयाचं काम नाही, हे तरण्याचं काम आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. माझी विनंती आहे सगळ्या तरुणांना की बापू, मुसलमानाचं एवढं लेकरू असलं तरी 5 वेळा नमाज पडायला जाते. किती निष्ठा आहे आपली, एवढी निष्ठा पाहिजे. आपला धर्म कार्य आहे, हा मंडप आपला धर्म मंडप आहे. आपण तनु मनु जिव्हे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. तुमच्या जमिनीमध्ये दाना टाकला की त्याला कनिश येते, तसं हे श्री संत राजाराम बाबाची भूमी आहे. तुम्ही जर 1 रुपया टाकलात त्याला 1000 रुपये आल्याशिवाय राहणार नाही. भरपूर दान धर्म करा, हा सोहळा असा चालत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर्व मायबापांना जाहीर माफी मागतो. आदरणीय पूजनीय सर्व माझे गुरुबंधू मंडळी, सर्वांनी मला सांभाळून घेतलं, खूप खूप धन्यवाद देतो. बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे करा, क्षमा अपराध महाराजा तुम्ही सिद्ध. 2 चरण झाले आणि 2 राहिले महाराज. मी नेहमी सांगतो 4 एकर वखरल्यापेक्षा 2च एकर वखराव. किती वखरला? 8 एकर. आला बाबूराव, आला बाबूराव, आला बाबूराव. आणि मागे हराळ तशीच. त्यापेक्षा 2 एकर वखरलं चालते, पण हराळ दिसली नाही पाहिजे. म्हणून आपले 2 चरण झाले, 2 चरण राहिले. आम्ही विदर्भातले माणसं, आमचे शब्द खरे होतात म्हणून वचन देऊन देतो. मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. हे सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि संतांच्या नामाचा जय घोष करतो. ज्ञानेश्वर माऊली. माऊली नामे